नमस्कार श्रोत्यांनो. सनातन शास्त्रच्या आजच्या या सखोल चर्चेत मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपला नेहमीचा उद्देश तुम्हाला माहीतच आहे. प्राचीन वैदिक शहाणपण आणि आपल्या आधुनिक जीवनातली जी काही गुंतागुंतीची आव्हानं आहेत ना, त्यांची सांगड घालणे. अगदी बरोबर. आणि आजची आपली ही सखोल चर्चा म्हणजे हा विषय असा आहे जो आपल्याला विज्ञानाच्या सीमांपलीकडे जाऊन विचार करायला नक्कीच भाग पाडेल. हो, कारण आपण अनेकदा जगाकडे फक्त विज्ञानाच्या चष्म्यातून बघतो. पण श्रोत्यांनो, आजचा विषय थोडा वेगळा आणि खूप संवेदनशील आहे. आपण सगळेच जण कधी ना कधी रुग्णालयात गेलो असू. तिथे ICU सारख्या एका शांत खोलीत. हो, ती मॉनिटर्सची संथ टिपटिप ऐकू येत असते तिथे. अगदी तेच. आणि तिथे आपण एक अत्यंत स्वच्छ असा पांढरा बिछाणा पाहतो. त्या बिछाण्यावर एखादी व्यक्ती अत्यंत स्तब्ध अवस्थेत असते, कोमामध्ये झोपलेली असते. श्रोत्यांनो, कधी विचार केलाय का की त्या क्षणी नक्की काय घडत असतं? म्हणजे वैद्यकीय दृष्ट्या आपण म्हणतो की ती व्यक्ती बेशुद्ध आहे. बरोबर. पण खरोखरच त्यांची चेतना, त्यांची जाणीव पूर्णपणे हरवलेली असते का? आपण आज हेच शोधून काढणार आहोत. हां, खरोखरच एक अत्यंत गहन प्रश्न आहे. आणि आज आपण या अवस्थेचा म्हणजे फक्त तो वैद्यकीय किंवा क्लिनिकल दृष्टिकोनातून विचार करणार नाही आहोत. आपण सनातन धर्माच्या अत्यंत तरल आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून याकडे पाहणार आहोत. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा संगम. हो, कारण जेव्हा आपण विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींना एकत्र आणतो ना, तेव्हा आपल्याला जे मिळतं ते खऱ्या अर्थाने ज्ञान असतं. हे ज्ञान आपल्याला केवळ शरीरापलीकडे पाहण्याची दृष्टी देत नाही, तर अशा कठीण परिस्थितीत त्या रुग्णाशी कसं जोडलं जावं हे पण शिकवतं. हे खूपच महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. सुरुवातीला आपण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया. म्हणजे विज्ञानानुसार कोमा नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर व्यक्ती जिवंत असते, पण तिला बाह्य जगाची कसलीही जाणीव नसते. डोळे मिटलेले असतात आणि शरीरात कोणतीही ऐच्छिक हालचाल नसते. म्हणजे ते स्वतःहून हातपाय हलवू शकत नाहीत, बरोबर ना? अगदी बरोबर. ते आवाजाला किंवा स्पर्शाला सामान्य माणसासारखा प्रतिसाद देऊ शकत नाहीत. याची कारणं अनेक असू शकतात. म्हणजे डोक्याला गंभीर मार लागणे, स्ट्रोक येणे किंवा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा काही काळासाठी थांबणे. किंवा एखादा गंभीर संसर्ग पण असू शकतो. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न मला हा पडतो की अशावेळी शरीराच्या आत, विशेषतः मेंदूत नक्की काय सुरू असतं? यातली सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे मेंदूची प्रत्यक्ष कार्यपद्धती. आधुनिक वैद्यशास्त्रानुसार आपल्या मेंदूचा जो वरचा आणि अत्यंत विकसित भाग असतो, ज्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो. हो, कॉर्टेक्स, तो भाग आपल्या जागरूकतेसाठी आणि विचारांसाठी जबाबदार असतो. कोमाच्या अवस्थेत हा कॉर्टेक्स भाग काम करत नसतो. तो पूर्णपणे निष्क्रिय झालेला असतो. पण, आणि हे खूप रंजक आहे, मेंदूचा एकदम खालचा आणि मूळ भाग, ज्याला ब्रेनस्टेम म्हणतात, तो मात्र कार्यरत असतो. अच्छा, म्हणजे याच ब्रेनस्टेममुळे शरीराच्या त्या मूलभूत क्रिया सुरू राहतात. होय, हृदयाचं धडधडणं, रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वास सुरू असतो. कधी नैसर्गिकरित्या तर कधी व्हेंटिलेटरच्या मदतीने. शरीर जिवंत राहण्यासाठी ज्या किमान गोष्टींची गरज असते त्या या ब्रेनस्टेममुळे सुरू असतात. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघ. कारण विज्ञान इथे येऊन एका मर्यादेवर थांबतं. विज्ञानाला हे अचूक माहीत आहे की मेंदूचा कोणता भाग काम करत नाहीये, तिथे सूज आहे की गुठळी आहे. पण चेतना म्हणजे नक्की काय हे विज्ञान अजूनही पूर्णपणे सांगू शकत नाही. अगदी तेच. ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, तिचं मूळ स्थान कुठे आहे हे आधुनिक विज्ञान अजूनही समजू शकलेले नाहीये. आपण अनेकदा असे रिपोर्ट वाचतो जिथे कोमातील काही रुग्णांना आवाजाचा किंवा ओळखीच्या स्पर्शाचा अत्यंत क्षीण प्रतिसाद देताना पाहिलं गेलंय. हो, आणि काहींना बरे झाल्यानंतर त्या बेशुद्ध अवस्थेतील काही पुसटसे अनुभव किंवा आवाज आठवतात. याचाच अर्थ शरीराच्या त्या संपूर्ण स्तब्धतेतही आतमध्ये कुठेतरी काहीतरी सुरू असतं. नक्कीच. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडलं तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सनातन धर्माकडे वळावं लागतं. जिथे विज्ञानाची नजर केवळ भौतिक मेंदूवर थांबते, तिथे प्राचीन शास्त्रांनी मानवी अस्तित्वाचे अधिक सखोल नकाशे तयार केले आहेत. म्हणजे सनातन धर्माने मानवी अस्तित्वाचे जे स्तर सांगितले आहेत ते. हो, सनातन धर्माने केवळ एक भौतिक शरीर नव्हे तर 4 वेगवेगळे स्तर स्पष्ट केले आहेत. हे 4 स्तर नेमके कसे काम करतात? कारण आपण सहसा फक्त या हाडामांसाच्या शरीराचाच विचार करतो ना. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पहिला स्तर म्हणजे स्थूल शरीर, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं आणि ज्यावर डॉक्टर उपचार करत असतात. दुसरा स्तर म्हणजे सूक्ष्म शरीर,
ज्यामध्ये आपलं मन, बुद्धी, आपले प्राण आणि आपले संस्कार साठवलेले असतात. आणि तिसरा? तिसरा स्तर आहे कारण शरीर, जे आपल्या सर्व कर्मांचं मूळ आराखडा असतं, जे एका जन्माकडून दुसऱ्या जन्माकडे प्रवास करतं. आणि या तिन्हींच्या पलीकडे या सर्वांचा आधार असणारा चौथा आणि सर्वोच्च स्तर म्हणजे शुद्ध आत्मा. शुद्ध आत्मा. हो, हा आत्मा केवळ एक निर्गुण साक्षीदार असतो. तो स्वतः कधीही आजारी पडत नाही, त्याला दुखापत होत नाही आणि तो कधीही बेशुद्ध होत नाही. तो कायम प्रकाशित असतो. हे समजून घेण्यासाठी माझ्याकडे एका तुटलेल्या बल्बचं अतिशय सोपं पण समर्पक उदाहरण आहे. अच्छा, कोणतं? समजा तुमच्या घरात वीज आहे. करंट एकदम व्यवस्थित वाहत आहे. पण ज्या बल्बमधून तो प्रकाश बाहेर यायचा आहे, तो बल्बच आतून खराब झालाय. आता खोलीत अंधार आहे, प्रकाश पडत नाहीये, पण याचा अर्थ वीज नाहीये असं अजिबात होत नाही. वाह, हे खूप छान उदाहरण आहे. वीज तिथेच आहे, ती अस्तित्वात आहे, फक्त ते उपकरण काम करत नाहीये. अगदी तसंच सनातन शास्त्रानुसार आत्मा कधीही बेशुद्ध होत नाही. व्यक्तीची चेतना तिथेच असते, पण मेंदुरूपी जे भौतिक उपकरण आहे ते दुखापतीमुळे डिस्कनेक्ट झाल्यामुळे ती चेतना बाह्य जगाशी संपर्क साधू शकत नाही. अगदी बरोबर. आणि याच उदाहरणातून आपण मेंदूची नेमकी भूमिका समजू शकतो. चेतना मेंदूतून निर्माण होत नाही, ती मेंदूतून फक्त प्रवाहित केली जाते. मेंदू हा एखाद्या रेडिओ रिसिव्हरसारखं काम करतो. ब्रॉडकास्ट सुरूच असतो, फक्त रिसिव्हर खराब झाल्यामुळे आपल्याला गाणं ऐकू येत नाही. जर रिसिव्हर खराब असेल तर मग वेगवेगळ्या अवस्थांमध्ये नक्की फरक काय असतो? म्हणजे झोपलेला माणूस आणि कोमामध्ये असलेला माणूस यात आध्यात्मिकदृष्ट्या काय फरक आहे? याचं खूप सुंदर उत्तर आपल्याला मांडुक्य उपनिषदमध्ये मिळतं. या उपनिषदाने चेतनेच्या अवस्थांचं अत्यंत सखोल विश्लेषण केलं आहे. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप ना? हो, जेव्हा आपण नैसर्गिकरित्या गाढ झोपतो तेव्हा आपण बेशुद्ध नसतो. ती शरीराची आणि मनाची एक नैसर्गिक विश्रांती असते. या अवस्थेतून आपण सहजपणे पुन्हा जागृत अवस्थेत परत येऊ शकतो. आणि कोमाच्या बाबतीत? कोमा ही एक अनैच्छिक अवस्था आहे. ती एखाद्या आघातामुळे लादली गेली आहे. इथे व्यक्तीचं सूक्ष्म शरीर त्या सुषुप्तीसारख्या खोल अवस्थेत असतं, पण मेंदूच्या दुखापतीमुळे ते पुन्हा जागृत अवस्थेत येऊ शकत नाही. ती एक प्रकारची अडकलेली अवस्था असते. आणि याच संदर्भात मला वाटतं योगमधील समाधी ही अवस्थाही समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण समाधी आणि कोमा वरवर पाहता एकसारखेच वाटू शकतात. शरीर दोन्हीकडे स्तब्ध असतं. बाह्यदृष्ट्या ते तसंच वाटतं खरं. पण समाधी ही पूर्णपणे ऐच्छिक, सरावाने आणि योगसाधनेतून मिळवलेली अत्यंत उच्च दर्जाची अवस्था असते. तिथे जाणीव हरवलेली नसते. अजिबात नाही, ती सर्वोच्च शिखरावर असते. कोमामध्ये सूक्ष्म शरीर एका अनैच्छिक प्रत्याहार अवस्थेत असू शकतं, जिथे इंद्रिय बाह्य जगापासून आत ओढली गेली आहेत. किंवा कधीकधी हा दोन अवस्थांमधला एक कर्माचा थांबा असू शकतो. प्राण पूर्णपणे शरीरातून गेलेला नसतो आणि बाह्य जगाशी जोडलेलाही नसतो. आता आपण या चर्चेच्या एका अत्यंत व्यावहारिक टप्प्यावर आलो आहोत. हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप सखोल वाटतं, पण जेव्हा एखादं कुटुंब खऱ्याखुऱ्या आयुष्यात त्या पांढऱ्या बिछाण्याशेजारी आपल्या प्रिय व्यक्तीला अशा अवस्थेत पाहतं, तेव्हा त्यांना या तत्वज्ञानाचा काय उपयोग? जर स्वतः प्राचीन ऋषी तिथे त्यांच्या शेजारी येऊन बसले तर ते त्यांना काय सांगतील? ते ऋषी त्या कुटुंबाला कर्माचे कठोर नियम सांगणार नाहीत. ते अत्यंत ममतेने आणि हळुवारपणे त्यांना धीर देतील. ते सर्वप्रथम कुटुंबाला सांगतील, ते तुम्हाला सोडून गेलेले नाहीत. ते सोडून गेलेले नाहीत, हा विचारच किती मोठा आधार आहे. हो, भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत श्वास आणि प्राण शरीरात वाहत आहेत, तोपर्यंत त्या व्यक्तीचा या जन्माचा प्रवास संपलेला नाही. शरीर कदाचित शांत झालं असेल, पण शांतता म्हणजे अनुपस्थिती नाही. म्हणजे आपण ज्याला शून्यता समजतो ती केवळ संवादाची एक वेगळी पातळी असू शकते. नक्कीच. त्यामुळे त्यांच्याजवळ उभे राहून ते आता इथे नाहीतच किंवा सगळं संपलं अशा प्रकारे त्यांच्याबद्दल बोलू नका. त्यांची चेतना तिथेच आहे, ती ऐकत आहे. श्रवणशक्ती तिथेही काम करते. हो, श्रवणशक्ती ही अत्यंत सूक्ष्म स्तरावर काम करते. म्हणूनच शास्त्र सांगतं की त्या रुग्णाजवळ बसा, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्या कानात अत्यंत मृदू आवाजात त्यांच्या आवडीच्या आठवणी सांगा. म्हणूनच आपण अनेकदा पाहतो की जेव्हा वैद्यकीय उपचारांच्या मर्यादा स्पष्ट होतात तेव्हा अनेक कुटुंब तिथे बसून शांतपणे मंत्र म्हणतात. यामागे केवळ एक धार्मिक रूढी नसून एक खूप मोठं विज्ञान दडलं आहे, बरोबर?
अगदी बरोबर. त्यामागे नादाचं विज्ञान आहे. औषध जिथे पोहोचू शकत नाही, भौतिक मेंदू जिथे काम करत नाही, तिथे आवाजाची आणि नादाची अत्यंत सूक्ष्म कंपने नक्कीच पोहोचतात. म्हणजे ते जे मंत्र म्हणतात ते मोठ्याने म्हणायचे नसतात. नाही, ते एका लयीत, अत्यंत शांतपणे आणि श्रद्धेने म्हणायचे असतात. ही कंपने त्या सूक्ष्म शरीराला एक प्रकारचा आधार देतात, त्यांना शांतता देतात. पण आपण हे सर्व ऐकतोय, हे सगळं समजून घेतोय, तरीही एक प्रश्न मनात राहतोच. जेव्हा आपण आपल्या जवळच्या माणसाला त्या अनेक नळ्या आणि मशीनवर पाहतो, तेव्हा त्यांना वेदना होत नसतील का? हा विचार कुटुंबाला सतत खात असतो. शास्त्र याबद्दल काय सांगतं? हा एक अतिशय नैसर्गिक आणि मानवी प्रश्न आहे. यावर बृहदारण्यक उपनिषद अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन करतं. हे उपनिषद सांगतं की आत्मा हा कायम मुक्त असतो. तो कोणत्याही शारीरिक बंधनांपासून आणि वेदनांपासून अलिप्त असतो. म्हणजे शरीर जरी एका जागी स्तब्ध असलं तरी आत्मा तिथे अडकून पडलेला नाहीये. नाही, तो कुंठित होत नाही. ज्या वेदना किंवा प्रतिक्रिया मॉनिटरवर दिसतात त्या अनेकदा भौतिक शरीराच्या स्वयंचलित प्रतिक्रिया असतात. शुद्ध चेतनेच्या पातळीवर ती व्यक्ती मुक्तच असते. हे सत्य जर कुटुंबाने थोडं जरी समजून घेतलं तरी त्यांचं दुःख बरंच कमी होऊ शकतं. कुटुंबाच्या दुःखाबद्दल बोलताना आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे अपराधीपणाची भावना. अनेकदा कुटुंबाला वाटतं की आमच्याकडून काही चूक झाली का? हे आमचं किंवा त्यांचं कोणतं वाईट कर्म आहे का ज्याची शिक्षा मिळतीये? हे खूपदा होतं. आम्ही त्यांना जाऊ देत नाहीये म्हणून ते अडकले आहेत का? या ओझ्याखाली कुटुंबे दबून जातात. यावर शास्त्राचं उत्तर अत्यंत करुणापूर्ण आहे. कर्म म्हणजे कोणतीही शिक्षा नाहीये. आणि हे विश्व म्हणजे काही न्यायालय नाही जिथे तुम्हाला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. बरोबर. विश्वाचा आणि कर्माचा हा पसारा अत्यंत विशाल आहे. तो मानवी तर्काच्या पलीकडचा आहे. तुम्ही फक्त एका व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी जबाबदार आहात, या संपूर्ण वैश्विक गणिताचं ओझं वाहण्यासाठी नाही. त्यामुळे तो अपराधीपणा पूर्णपणे सोडून द्या. आणि अशा परिस्थितीत कुटुंबाची जी मानसिक आणि शारीरिक दमछाक होते त्याबद्दल काय? कारण आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपण खंबीरच राहिलं पाहिजे, रडता कामा नये. धर्म हा अत्यंत प्रवाही आणि मानवी भावनांचा आदर करणारा आहे. शास्त्र स्वतः कुटुंबाला सांगतं की तुम्हाला थकण्याची परवानगी आहे. रामायण आणि महाभारतातही आपण पाहिलं आहे की मोठे मोठे योद्धे, खुद भगवान रामसुद्धा सीतेच्या विरहात दुःखाने व्याकुळ झाले आहेत. ते रडले आहेत. अर्जुनालाही रणांगणावर विषाद आला होता. हो ना. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत थकून जाणं, रडू येणं किंवा गोंधळून जाणं हे अजिबात अधार्मिक नाहीये. हे मानवी असण्याचं लक्षण आहे. तुम्ही थकला आहात याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर कमी प्रेम करता असा अजिबात होत नाही. याचाच अर्थ आशा ठेवणं आणि परिस्थितीचा स्वीकार करणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत उपचार करणं आणि प्रार्थना करणं हे कर्तव्य आहे. आणि जेव्हा नियतीचा निर्णय स्पष्ट होतो तेव्हा त्या सत्याचा स्वीकार करणं हे सुद्धा तितकंच नैसर्गिक आहे. अंतोतंत या प्रवासात तुमची केवळ उपस्थिती अत्यंत महत्वाची असते. रुग्णाजवळ शांत मनाने बसणं हीच एक खूप मोठी सेवा आहे. दोन जीवांमधील जे ऋणानुबंध असतात ते केवळ शरीर जागे असतानाच काम करतात असं नाही. ते ऋणानुबंध डोळे मिटलेले असतानाही आत्म्याच्या पातळीवर संवाद साधत असतात, नाही का? हो. तुमचं प्रेम कधीही कोणत्याही अवस्थेत वाया जात नाही. आपण आतापर्यंत पाहिलं की मेंदू हा चेतनेचा एक रिसिव्हर आहे आणि आत्मा हा त्या भौतिक मर्यादेपलीकडे कसा मुक्त आहे. आज आपण विज्ञानाची तथ्य आणि सनातन शास्त्राची खोली यांचा एक सुरेख संगम पाहिला. या सर्व चर्चेअंती मला श्रोत्यांसमोर एक अत्यंत वेगळा विचार मांडायचा आहे. नक्कीच, सांगा ना. आपण मगाशी चर्चा केली की मेंदू हा केवळ चेतना ग्रहण करणारा एक रिसिव्हर आहे आणि आत्मा कधीही बेशुद्ध होत नाही. आता जरा असा विचार करा की समजा भविष्यात विज्ञानाने तो खराब झालेला रिसिव्हर पूर्णपणे दुरुस्त करण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं. बापरे, म्हणजे ब्रेन स्टेम आणि कॉर्टेक्समधला दुवा जोडला गेला तर? हो. जर एखादी व्यक्ती अनेक वर्षांच्या कोमातून त्या दुरुस्त झालेल्या रिसिव्हरसह पूर्णपणे जागी झाली तर ते त्यांच्यासोबत त्या मधल्या प्रवासाच्या कोणत्या आठवणी घेऊन येतील? हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. तोपर्यंत त्यांचा आत्मा कोणत्या विश्वात विहार करत असेल?
आपण नेहमी शरीराशी संवाद साधतो, पण कदाचित कोमा ही अशी वेळ असू शकते जिथे शरीर शांत होतं, जेणेकरून आपण थेट एका आत्म्याकडून दुसऱ्या आत्म्याशी संवाद साधायला शिकू शकू. तो शांततेचा काळ ही एक वेगळ्या प्रकारची भाषा असू शकते का, जी आपण अजून समजून घ्यायला शिकलो नाही? खरंच हा एक अत्यंत विस्मयकारक विचार आहे. जर तो रिसीव्हर पुन्हा सुरू झाला तर तो कुठल्या फ्रिक्वेन्सीचे अनुभव घेऊन येईल हे सांगणं कठीण आहे. विज्ञानाच्या कक्षा जिथे संपतात तिथे अध्यात्म कसं अत्यंत प्रेमाने हात पुढे करतं हे आपण पाहिलं. हो. श्रोत्यांनो, सनातन शास्त्राच्या आजच्या भागात आपण मृत्यू आणि जीवन यामधील एका अत्यंत गूढ अवस्थेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही कधी एखाद्या रुग्णाजवळ असे शांत क्षण अनुभवले असतील किंवा तुम्हाला विज्ञानाच्या पलीकडची ही जी ब्रह्मतत्वाची जोड आज आपण पाहिली ती भावली असेल तर तुमचे अनुभव आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या दुसऱ्या कुटुंबाला खूप मोठा आधार मिळू शकेल. अगदी खरंय. ज्ञानाचा हा प्रकाश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही चर्चा नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्राचीन वैदिक ज्ञान आणि आधुनिक जीवन यांच्यातील असाच सुवर्णमध्य शोधण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. नमस्कार.